वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध YouTube चॅनल विठ्ठल भक्ती। मग आपल्या आवडत्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। राम सकला पदा म्हणून राम शब्दाची ही व्याप्ती दाखवली। राम नावही सरळ, रामाचं चरित्रही सरळ, रामाचं जीवनही सरळ, रामाच्या लग्नातही सरळपणा। आता यायच्या 6व्या दिवसापासूनच सगळा गोंधळ सुरू झाला। प्रभू रामचंद्रजीनं 11 वर्षापर्यंत एकही राक्षस मारला नाही आणि याईनं 11 वर्षात किती खतम करून टाकलं। त्यांचं नाव घेतलं की मर्यादा जागृत होते आणि यांचं चरित्र श्रवण केलं की एक वेगळा आनंद वाटतो। म्हणून राम आणि कृष्ण हे दोन्ही तुम्ही समोर ठेवा। रामाच्या रामकथेमध्ये किंवा त्यांच्या जीवन चरित्रामध्ये तुम्हाला एकही पाऊल मागोपुढे दिसणार नाही। रामाचं उभं राही नाही सरळ, याचं उभंही राही ना सरळ, उभं राहता नाही पायात आडी। म्हणून परीक्षितीला सर्वात पहिले रामकथा सांगितली शुकदेवाने। जीवनाची सर्व पवित्रता परमस्थितीला पोचली का कृष्ण प्रगट व्हायला वेळ लागत नाही। आणि रामायणातले प्रत्येक प्रसंग जीवनाच्या प्रवासात तुम्हाला कामी पडणार आहे। आता आपण लावून घेत नाही तो भाग वेगळा। आदर्श नेहमी मोठ्या माणसाचा घ्यावा का ज्यानं जीवनामध्ये काहीतरी चांगली क्रांती केली असेल। अशा होपलेस माणसाचं आचरण करून आणि त्यांचा आदर्श घेऊन काय करतात? कोणाच्याही संग राहून आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधी बरं। एकटं माणसानं म्हणून म्हटलं कोणात मिसळत नाही। काय करतं मिसळून? त्याच्यात मिसळणं म्हणजे आपली साधना खराब करणं। एका क्षणासाठी किंवा एका दिवसासाठी सगळी साधना तो आपली खतम करून टाकतो। म्हणून मूर्खाच्या संगतीपेक्षा एकांतवास बरा। मूर्खाच्या कमिटीचं अध्यक्ष होण्यापेक्षा विद्वानाच्या कमिटीत सदस्य झालं तर बरं नाही काय? अध्यक्ष आहे कोणाचं? बह्याळाची सभा आहे त्याच्यातला अध्यक्ष आहे। आता बह्याळ मेंबर असल्यावर ह्या अध्यक्ष तरी कसा काय टिकून त्याच्यात? म्हणून संत सज्जनांनी वर्णन केलं का संपत्ती पद प्रतिष्ठावाल्यांच्या चपला उचलल्यापेक्षा साधू संतांच्या पायाची सेवा केली तर काही ना काही त्याची फलश्रुती मिळाल्याशिवाय राहत नाही। म्हणून रामाचं चरित्र प्रत्येक जीवनाच्या प्रवासात पावलोपावली तुम्हाला उपयोगी पडेल। नंतर कृष्ण कथा दशम स्कंदामध्ये 9वा स्कंद म्हणजे रामायण, रामचरित्र। 9वा स्कंद म्हणजे 9चा आकडा। मी कालही बोलून गेलो। आणि शरीराला प्रत्येकाच्या 9 द्वार आहेत। 9 द्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्य किंवा 16 सांदे 72 कुटळ्या काया रंचिले आणि 9 खिडक्या जाणून आत मूर्त बैसविले। प्रत्येकाच्या शरीराला 9 दरवाजे आहेत। ज्ञानोबा म्हणतात देवा तुला घोंगडी भेटली तर फार चांगली झाली आणि आम्हाला तू 9 ठिकाणी फाटलेली दिली। काम कर्म विद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे आणि 9 ठाई फाटून गेली ते तो आम्हासी दिदली रे। कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे आम्हासी का दिली वांगुली रे। तुझी एवढी सुंदर शैशण कोंडे रत्नजडीचे तुझं श्याम सुंदर शोभिल रे। आमची कशी आहे? आमची रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे। आमच्या घोंगडीचं जर वर्णन पाहिलं तर 9 छिद्रातून नुसतं अपवित्रताच बाहेर पडते। शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे धार, शरीर दुर्गंधीचे धार। शरीर
शरीर रोगाचे भांडार, असा एकही रोग नाही का या शरीरामध्ये नसेल. म्हणून रोग विकत घ्यायला लागत नाही, तो शरीरातूनच तयार होते. तुम्ही दवाखान्यात गेले फक्त उपचार होते, मेडिकल मध्ये गेले तर औषध मिळते. मेडिकल मध्ये तुम्हाला असं बोर्ड छापलेलं दिसलं का, इथे रोग मिळतील. डायबिटीज 500 रुपये किलो, कॅन्सर 7,500 रुपये किलो, मोठा आहे का नाही तो. अटॅक 5,500 रुपये किलो. असे काही रोग लिहिले आहे का तिथं. मुळव्यात स्वस्ती आहे 150 रुपये किलो. आणि बाकीचे मग चिल्लर, ताप आहे, सर्दी आहे, खोकला, हे मग 5 रुपये 10 रुपये, हे सस्ते रोग आहे, हे नॅचरल रोग आहे. रोग कोणता मेडिकल मध्ये भेटत नाही, रोग इथं तयार होते. कारण सर्व रोगाचा माहेर घर आहे शरीर. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार. कोठार म्हणजे जुन्या लोकांना माहित आहे. कोठार म्हणजे धान्याच्या कोठ्या भरल्या राहायच्या. वावरातून धान्य काढलं का पहिली बंडी घरी येत होती आणि ते गोदामीत कोठारी साठवल्या जात होती. मोजली नव्हती राहत, थंडेनं राही लोकांच्या घरी. डच लक्ष्मी भरली राही घरात. घर मातीचे होते पण अन्नधान्य भरपूर होतं. आता ह्या बंगले आहे पण धान्यच नाही आहे घरात. पोते तर दिसतच नाही श्रीमंताईच्या घरात. डब्बे आहे, गव्हाच्या कुरोड्या, तांदूळाचे पापड, उडदा मुगाचे पापड, साबुदाण्याचे पापड, आलूचा पापड, हे सगळे त्यानं लेबल लावून ठेवलेले आहे. गहूही जास्त नाही त्याच्या घरात. काय कठीण काम झालं. पहिले राजा काय, लक्ष्मी वावरातून पहिले घरी ये आणि घरी आली का बाई पहिले त्या बैलाची पूजा करे, बंडीची पूजा करे, त्या धूरकऱ्याची पूजा करे आणि त्या धान्याला कुंकू लावून पहिली लक्ष्मी घरात ठेवल्या. म्हणून लोकांच्या घरी हन होतं, अन्नपूर्णाची डच्च भरली राहिली. आता बैल बंड्यास नाही राहिले तर काय, तर डायरेक्ट लक्ष्मी वावरातूनच फेडरेशनला जाते ट्रॅक्टर मध्ये बसून. हे कठीण काम झालं. आता फक्त मला इथं दिसले मस्त बैल पाहायला. काय असं वाटते का हे बैल आता पुढं असे प्रदर्शनीतच ठेवा लागत. याला बैल म्हणत होते. काय बैल दिसून पुढं कोणाला काही नाही ना, लवकर काम झालं पाहिजे बस, जिकडे तिकडे ट्रॅक्टर. आता 5-10 वर्षानं मला कठीणच वाटून राहिलं का ट्रॅक्टरचाच पोया भरण. मोठे ट्रॅक्टर म्हणजे मोठे बैल, लहान ट्रॅक्टर निघाले ते वासरं समजा आणि करा उभे. तोरणात नेत जा, हनुमानजीवर नेत जा तेले आणि फिरवा घरोघरी. सगळ्या गोष्टी आता अपेक्षा सगळीच आहे माणसाला. म्हणून ते धान्य होतं महाराज, त्याच्या कोठारीच्या कोठारी होत्या, मोजलं नव्हतं ते. तसं शरीरामध्ये रोग आहे पण रोगाचे कोठार भरलेले आहेत. शरीर रोगाचे कोठार, दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीचे थार. थर आहे दुर्गंधीचा शरीरात, एका अवयवातून दुर्गंधी. मोठे लोक म्हणते बापरे किती चिरेदार नाक आहे तुझं. अबे नाक चिरेदार आहे पण अंदरला माल त्याचं काय करतो तू. घाणच आहे ना सगळी नाकात. म्हणून लोक कानी उपर की टामटो मंदर की राम जाने. बस हे शरीराचं मॅनेजमेंट जसं केलं देवानं का त्यानं लय चांगले उपकार केले आपल्यावर का वरतून लॅमिनेशन चांगलं दिलं. हे एवढं जर लॅमिनेशन वरतून काढलं, अंदर काय माल आहे, हड्ड्या, आतड्या आणि ते रक्त औषध वाटत नाही. एखाद्या वेळेला आपल्या शरीराची जखम एकदम सडू द्या आणि त्याच्यात परसू द्या, आपली जखम आपल्याला पाहून किळच येते महाराज. किती घाण शरीर आहे ते. बरं झालं रोज दात धुतो आपण, घासतो, तोंड धुतो म्हणून 4 लोक बोलू तरी देते जवळ येऊन. एक दिवस जर तोंड नाही धुतला आपण अशी धम्मक मारते का जसं कुत्र सडलं गावात. दुरून बोला. काय कमी घाणेरडं आहे काय शरीर आहे. अरे या माणसाच्या संगतीत कोणती चांगली वस्तू आली तर या माणसानं खराब केली. कपडा किती चांगला असू द्या पांढरा, जेव्हा दुकानातून आणतो तेव्हा किती चांगला दिसते तो, आणि ह्या माणसाच्या अंगावर गेला न गेला सत्यानाश होते का दिवसभर.
आणि त्याच्यात उन्हाळ्याचा टाईम म्हटला तर मग तर काही वादच नाही. दिवसभर अंगावर कपडा राहू द्या, संध्याकाळी काढून आणि पहा त्याची कॉलर गेला, सगळ्या अंगाची माती घाम त्याले ढिकून गेलेला असते. कपड्यानं तर शरीर झाकलं, पण शरीराच्या संपर्कात आलेला कपडा सुद्धा खराब झाला. जिलेबी जोपर्यंत दुकानात होती तोपर्यंत अशी दिशे टवटवी, आणि याच्या पोटात गेली न गेली सत्यानाथ, खाना खराब केला यानं जिलेबीचा. आता काय बोलू मी याच्यापेक्षा जास्त. म्हणून तुकोबाराय काय बोलले, नाही अपवित्र शरीरा ऐसे, याच्यासारखं अपवित्र जगात कोणीच नाही. आपल्यापेक्षा जनावर पवित्र आहे, गाईचं शेण पवित्र आहे. आता बोलू काय पुढे राहू दे ना, आवडतोच ना मी, नाहीच बोलत ना. गाईचं शेण पवित्र राजो, गाईचं दूध पवित्र, गोमूत्र पवित्र. अरे अरे अरे, कुत्रे कधी तोंड धुताना दिसत नाही तरी कुत्र्याचा लाळ करतील होते. कुत्रे दिसले कधी ब्रश घेऊन? असे पार मोहल्ल्यातले 4-5 कुत्रे आले, मस्त घेतला पेप्सोडेंट ब्रश आणि मस्त घासून राहिले. कधीच तोंड घासत नाही तरी त्यांच्या तोंडाची दुर्गंधी येत नाही. तुम्ही म्हणा तुले कसं माहित, तर श्रीमंत लोक मी कुत्र्याचे मुके घेताना पाहिले म्हणून मी बोलून राहिलो, नाही तर बाकी बोलाचा विशेष काही येत नाही. पशु की हो तपनैया नरका कछु न होय, नर करनी करे तो नरका नारायण होय. जनावराच्या चामड्याचे जोडे झाले, त्यांच्या हाडाच्या गुंड्या झाल्या, कंगवे झाले. एवढंच काय, जे वाद्य तुम्ही ऐकता ते वाद्य जनावराच्या कातड्याचे झाले. तुकडोजी महाराजांनी घोरपडीचं कातड घेतलं आणि खंजडीला लावलं, आणि अख्ख्या विश्वात ते घोरपडीचं कातड जागृत केलं त्याने भजनातून. खंजडी खंजडी मेरी रोज बजे खंजडी, हो मेरी रोज बजे खंजडी. तिथं तांबलं लावलं एका खंडेडीला आणि ते वाजवली अख्ख्या विश्वात. गर्जली ग्रामगीता वेदी विश्वाची खंजरी, आणि समुदाय जीवनाचा स्वर्ग फुलाया होवरी. तीच घोरपड तानाजी मालुसरेनी कोंढाणा स्वर करण्याकरता उपयोगी आणली, यशवंती नावाची. आणि जात तिला सांगितलं, आता ते पक्की चिपकून राहिली. याचं कारण काय, ज्या वेळेला म्हणतात तिला असं फेकलं वर,
त्यावेळेला तिच्या जवळ तानाजी मालुसरीनी शपथ टाकली, आज तुझ्या भरोशावर स्वराज्य आहे. कारण सगळे मावळे खचित झालेले आहेत, सगळ्यांना भीती वाटून राहिली आणि छत्रपती शिवरायांचं स्वप्न तुला पूर्ण करायचं आहे. खबरदार, तू जर पहाडाला सोडलं तर तुला शिवरायांची शपथ आहे, तुला स्वराज्याची शपथ आहे. सगळे मावळे गळावर तुझ्याच माध्यमातून चढले पाहिजे. एका स्वराज्याच्या शपथीकरता, एका स्वराज्याच्या प्रतिष्ठापनेकरता एक सामान्य प्राणी आहे होतो, पण पक्का चिपकून राहिली जोपर्यंत सगळे मावळे जात नाही तोपर्यंत. म्हणजे जनावराईले समजून गेलं का चांगल्या कामासाठी आपण मदत केली पाहिजे. माणसं कधी समजन हे येईल, कधी समजन का चांगल्या कामामध्ये आपण नाही मदत करता आली तर बोटं घालू नाही मदत करता येत तर काही हरकत नाही ना. रामाने ज्यावेळेला सेतू बांधला, वानरानं तर मदत केलीच केली, पण खारुताई बिचारी केवढूसा जीव आहे, एवढूच आहे ते, तिले दिसलं हे काम चालू आहे आणि आपण उघड्या डोळ्यानं पाहून राहिलो. गेली बिचारी, आता तिच्याकडून काय होईल एवढ्या समुद्रात, तरी गेली, पाण्यात आंघोळ केलं, मातीत घुसळली आणि जेवढी माती अंगाला लागली तेवढी दगडावर नेऊन झटकत जाय. आता JCP माती टाकणं कुठं, आंधोडीनं माती टाकणं कुठं, असं झालं ते. रामाचं लक्ष गेलं. 50 किलोचा दगड टाकणाऱ्यावरही रामाचं लक्ष होतं, तर चिमटभर माती टाकणाऱ्या खारुताईवरही त्याचं लक्ष होतं. मग लक्षात ठेवायचं, तुम्ही ठेवा मी ठेवतो. 5,000 रुपये वर्गणी देणाऱ्यालाही पाहिजे तो आणि 11 रुपये देणाऱ्यालाही पाहिजे, आणि जे उधार ठेवते त्याच्याकडेही पाहिजे, आणि जे बाकी म्हणते पुढच्या वर्षीपर्यंत देतच नाही त्याच्याकडेही पाहिजे. तो सगळ्याकडे पाहिजे. तर त्या नजरीतून कोण सुटते, जाता कुठं तू, मलेच म्हणतो मी, तुम्हाला पाहिले म्हणून फक्त टाईम, वेळेची प्रतीक्षा कर जरा. राम गेले खारुताई जवळ, तिला उचलला हातावर आणि तिला म्हणे, हे काय करतोस तू? म्हणे थोडी मदत करतो, जेवढी होईल तेवढी मदत. आणि तू, अगं इथं क्विंटलचे दगड समुद्रात टाकून आलो तरी तेच तर खाली चालले, आणि तुझी चिमटभर माती, हे काय गुणभर पाणी आहे का टाकभर पाणी आहे? समुद्र आहे हा. तुझ्या चिमटभर मातीनं माया कधी पूल होईल? खारुताई म्हणे मलाही माहित आहे देवा, का चिमटभर मातीनं पूल होत नसते. एवढ्या मोठ्या दगडात माझी माती कुठं कामी पडन, मग कशाला प्रयत्न करतेस तू? खारुताईचे गोड उत्तर होते, रामा देवा, मला माहित आहे या मोठ्या मोठ्या दगडात माझी एवढीशी माती कामी पडत नाही, पण मला आत्मविश्वास आहे. मी 50 चक्रा मारून माती झटकन गोट्यावर नेऊन, पण मला माहित आहे त्या गोट्यावरून तुम्ही जाणार. माझ्या अंगाची चिमटभर माती एखाद्या गोट्यावर का पडली आणि त्या मातीहून का तुमचे पावलं गेले तर माझ्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. मी एवढ्यासाठी करून राहिली. 50 नाही, मला मरेपर्यंत चक्रा मारा लागल्या तरी चालतं. एका गावात आग लागली, आग लागल्यानंतर कोणतरी लावून दिली असेल एखाद्या कंठकाने. सगळे लोक गेले तिथं पाणी घेऊन आग विझवण्याकरता, कोणी गुणानं, कोणी काही ना, कोणी काही ना. त्याच्यात एका चिमणीचं लक्ष गेलं. ती बिचारी, तिलाही वाटलं अरे रे किती मूर्ख लोक असतील. तिनं काय केलं, ते टाकं होतं त्या टाक्यावर गेली आणि धरलं तोचीत पाणी. तोचीत घेत जाय, नेऊन उघडत जाय. त्याच्या किती बसन त्या तोचीत पाणी, थेंबर 2 थेंब. एका माणसाने विचारलं, हे इथं गुंडानं पाणी मशीना लावून चालू आहे तरी आग विझून नाही राहिली, आणि तू काय हे थेंबभर पाणी ओतते त्या आगीत? तुझ्या त्या थेंबर पाण्यानं काय आग विझणार आहे? चिमणी म्हणाली, नाही विजत, मला माहित आहे, पण इतिहासात जेव्हा ही घटना लिहिल्या जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यामध्ये लिहिल्या जाईल. हे एवढे माझे प्रयत्न आहेत. म्हणून भविष्यात जेव्हा कधी तुमचे पोरं नाव काढतील, लक्षात ठेवा, आपण तर निघून जाऊ, आपले पोरं पुढं हे कार्यक्रम चालवतील, तेव्हा आपल्या पोराला एकच माहित पडन का नाही माझ्या बापानं बंगला बांधला, नाही माझ्या बापानं सोनं नाणं कमावलं, श्रीमंती कमावली, पण गावात चांगले 2 संस्काराचे सप्ते शब्द ठेवले, हे माझ्याकरता खूप मोठी कमाई केली माझ्या बाप. एवढं तर म्हणन ना पोरग, नाही बाकीचं म्हणू द्या. एरी तरी पुट्टे कोणतं नाव घेऊन राहिले हो तुमचे?
अजिबात नाव घेत नाही. एवढं सगळं कमावून ठेवा तरी मरताना पोटामध्ये काय केलं बुड्यानं माझ्यासाठी घ्या. अबे 50 चक्कर जमीन आहे, घर आहे, गाडी आहे, काय केलं हाच प्रश्न आहे प्रत्येकाचा. प्रपंचात तुम्ही किती कष्ट करा घासून तरी रिझल्ट शून्य आहे. देवाच्या दरबारात एक काम करा, आयुष्यभर तुमची नोंदणी होते. म्हणजे कशा करता बोलतो, हे काम जे आहे लक्ष सगळ्यावर असते त्याचं. आम्ही कथा सांगतो याचा अर्थ आमच्यावर आहे, तो नाही, आमच्यापेक्षा तुमच्यावर लक्ष आहे. आयोजक स्तत्र दुर्लभ. टोपल्यात असलेलं बेल महादेवाच्या पिंडीवर वाहणं भक्ती आहे, पण ते बेल झाडाचं जो तोडून आणतो त्याचे परिश्रम अधिक आहे. ज्यानं तोडून आणलं ना त्यानं नाही वाहिलं तरी होतं. तो जागेवर तोडून आणून देऊन आला ना तुम्हाला, त्याला काटे काय रुटले असन, त्याच्या पायाला काय लागलं असन, तरी तुमच्या ताटात त्यानं 11,000 बेल आणून ठेवलं. याचा अर्थ पहिलं पुण्य त्याला जाते महाराज. म्हणून आपल्या हातून जे हे कार्य होऊन राहिलं हे सामान्य नाही. आणि चांगल्या कार्यामध्ये अनेक अडचणी असतात, विक्षेप असतात, भयंकर परीक्षा असते, संघर्ष असतो. सगळ्या गोष्टीला तोंड देत सप्ताह पार पडत असते. असा सहज सप्ताह होत नाही. संकट न येता सप्ताह पार पडला तर तो सप्ताहच कायचा हो. ज्या सप्त्यामध्ये संकट नसन, मी तर इमानदारीनं सांगतो का जो सुखरूप होते तो सप्ताहच नाही. ज्याच्या संकट होऊन आनंदानं पार पडते त्याचं नाव सप्ताह असते. कारण संकटातच तर खरी परीक्षा घेते तो तुमचे का मी संकट आणतो हे किती करतात अजून मी पाहतो ज्यांची माझी. आपली काहीच परीक्षा नाही, काहीच परीक्षा नाही. जेवढी ध्रुवाची घेतली, प्रल्हादाची घेतली, तेवढी कुठं परीक्षा आहे. ज्ञानोबाराची कमी परीक्षा घेतली काय देवाने? फुकटच माऊली उपमा भेटली काय? किती परीक्षा आहे. मायबाप निघून गेले बालपणात, कमी परीक्षा आहे. आणि ते कोणा करता गेले? लेकरा करता गेले. लहान लहान लेकरांना उघड्यावर टाकून अनाथ करून रात्रीतून आपलं देहांत प्रायश्चित्त करावं. दुसऱ्या दिवशी लेकर झोपीतून उठावे, मायबापच दिसू नये. अनाथ. लहानपणातच मायेचा पडदाही निघून गेला आणि बापाची हिंमत निघून गेली. एका दमानं दोन्ही गेले जीवनातून. हे काय कमी दुःख आहे? जे बिगर मायबापाचे जगून राहिले त्याला विचारा, आई बापाच्या व्यतिरिक्त जीवन जगणं कसं असते. एखाद्या स्त्रीचा तरुणपणामध्ये पती मरण पावला, तिला विचारा विधवा जीवन जगणं किती कठीण असते. लोकांना काय त्याचं? अरे माणूस दरवाजावर बसला असला कसाही असू दे, तो घराची हिंमत असते महाराज. माणूस गेला की स्त्रीचं अस्तित्व काय? तसं लेकराचे मायबाप निघून गेले, काय आहे त्यांच्या जीवनात? प्रेम म्हणजे काय? पैसा कमावून ते शिक्षणही शिकन. पण कधी काळी आठवण आली, शाळेमध्ये लेकरं गेले, दोघोच बहीण भाऊ. 5 वाजेपर्यंत शाळा झाली, लेकरात मिसळून होते तोपर्यंत काही वाटलं नाही. 5 वाजले, शाळा सुटली आणि प्रत्येक लेकराचे कोणाची माय आली, कोणाचा बाप आला आणि सगळे जण आपल्या लेकराला घेऊन चालले. माय आली का लेकराला कडेवर घे, त्याच्या गालाचा लाडकडे, त्याच्या डोक्यावर हात फिरवे. हे दोघोच बहीण भाऊ त्या शाळेत अनाथ होते. सगळ्या शाळेतले लेकरं निघून गेले आणि हे दोघोच बहीण भाऊ शाळेच्या पायरीवर बसले. आणि त्या बहिणीनं एका मुलीचा लाड करताना तिच्या आईला पाहिला. तिच्या डोळ्यात एकदम धारास लागल्या आणि तिने आपल्या दादाकडे पाहिलं, म्हटलं दादा, आपली जर आई असती असतं, आपल्याही आईनं आपल्याला असंच मांडीवर घेतलं असतं आणि असाच प्रेमाचा हात आपल्या डोक्यावरून फिरवला असता. आता त्यालाही रळ आला भावाला, पण भाऊ मोठा होता. त्यानं तिला मांडीवर घेतलं, तिचे डोळे पुसले आणि तिला आपल्या हृदयाला धरलं आणि तिच्या डोक्यावर हात फिरवला. बाई, भगवंताची अशीच इच्छा असेल, त्याला काय करतं? मीच तुझा बाप आहे, मीच तुझी माय आहे. मायबाप गेल्यानंतर लहान बहिणीचा सांभाळ करणारा बाप आणि माय भाऊच असते मोठा, म्हणून तर त्याला वडील बंधू म्हटल्या जाते. मायबाप गेल्यानंतर 5 वर्षाच्या मुक्ताबाईच्या डोळ्यातले अश्रू पुसणारे कोण होते? निवृत्तीनाथ होते. मोठे तेच होते. ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाईला तर काहीच समजत नव्हतं. तिला मरण काय हेही समजत नव्हतं. एकादमाने एवढा मोठा धक्का, कमी कष्ट नाही. इकडून तिकडून कसं तरी धर्मसंस्कार झाले. मग भिक्षा मागाव्या,
त्याच्यातही लोकांना भिक्षा तर दिली नाही, पण कशी तरी एकानं भिक्षा दिली तर दुसऱ्यानं त्याच्यात क्षण कालवलं, तरी ज्ञानोबाराय काहीच बोलले नाही. म्हणजे विटंबना पहा किती झाली. मी कशा करता बोलतो का जेवढे कष्ट माऊलीला झाले तेवढे आताच्या कीर्तनकाराला नाही, कथाकाराला नाही. जेवढा अपमान तुकाराम महाराजांचा झाला तेवढा अपमान आता कोणाचा असणार. जाऊ द्या, आता हे तर सोडा, ज्याची कथा तुम्ही ऐकून राहिले त्याच्याही जीवनात काय कमी विघ्न आहे? रामाच्या जीवनात काय कमी विघ्न आहे, कमी दुःख आहे? लहानपणी गुरुकुलात तिकून आले विश्वामित्रासंग, लग्न झालं. आता लग्न झाल्यावर प्रत्येकाचे स्वप्न संसाराचे असतात, पण नाही, इकून राज्याभिषेक होणार, तिकडे रात्र गेली, सकाळी वनवास. बरं, वनवासात पती पत्नी सोबत आहे, काही हरकत नाही. तिकडून रावणाला पत्नी घेऊन गेला. दुःख पा, एवढंही दुःख असून त्याची कथा आपण ऐकतो तरी आपल्याला सुख का मिळते? त्याचं कारण आहे का? बाप कष्ट करता करता मरून जातो, पण त्याच्या मनात एकच भाव असतो का मी जे कष्ट केले ते माझ्या लेकराला कधी होऊ नये आणि माझ्या लेकराला ते दिवस पाहायचा वेळ येऊ नये. आई बाप म्हणते बाबू आमचे तर दिवस दुःखात गेले, पण तुमचे दिवस सुखात जावे म्हणून आम्ही हे सगळं करून ठेवलं. त्यानं कसं कमावलं त्याचं त्याला माहिती. तसा हा संप्रदाय जो आहे हा फार कष्टाचा संप्रदाय आहे. हा काही कोण्या भोपंजीनं उभा केला नाही, कोण्या अंत्र्या मंत्र्यानं उभा केला नाही. ज्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आयुष्य वेचलं इथं, त्यांनी याची संप्रदायाची धुरा पेरलेली आहे.